समुद्राच्या तळाशी अशी एक नगरी आहे जिचे दरवाजे आजही बंद आहेत आणि जिची भाषा आजही शांत आहे, कारण त्या नगरीत सापडलेली एक लिपी आजपर्यंत कोणीही वाचू शकलेला नाही. ही लिपी जोडली जाते थेट भगवान श्रीकृष्णांच्या द्वारकेशी. नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत द्वारका लिपीचं रहस्य, जे आजही इतिहासकार आणि शास्त्रज्ञांना उत्तर देण्यास भाग पाडत आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी असा एक प्रश्न आहे जो तुमचा इतिहासाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकेल. आपण सगळ्यांनी लहानपणी ऐकलं आहे की श्रीकृष्णांची द्वारका महाभारतानंतर समुद्रात बुडाली. अनेक वर्ष ही गोष्ट फक्त एक पौराणिक कथा मानली गेली. पण 1960 नंतर गुजरातच्या किनाऱ्याजवळ समुद्राखाली संशोधन सुरू झालं आणि समुद्राच्या तळाशी दगडी भिंती, सरळ आखलेले रस्ते आणि बंदरासारखी रचना सापडली. हे स्पष्टपणे एखाद्या नियोजनबद्ध नगरीचे अवशेष होते. पण खरी धक्कादायक गोष्ट तेव्हा समोर आली जेव्हा दगडांवर कोरलेली काही विचित्र चिन्हे सापडली. ही चिन्हे ब्राह्मी लिपीसारखी नव्हती. ही चिन्हे सिंधू लिपीसारखीही नव्हती. म्हणजेच ही लिपी इतिहासात आधी कधीच नोंदलेली नव्हती. आणि इथूनच द्वारका लिपीचं रहस्य सुरू झालं. आजपर्यंत जगातल्या अनेक प्राचीन लिपी वाचण्यात आल्या, पण द्वारका लिपी आजही न वाचता आलेली आहे, कारण या लिपीचे नमुने फार कमी आहेत. कोणताही द्विभाषिक मजकूर उपलब्ध नाही, कोणताही दुवा उपलब्ध नाही. म्हणूनच ही लिपी आजही मौनात आहे. पुराणांनुसार द्वारका एक अत्यंत प्रगत नगरी होती. जर इतकी प्रगत नगरी अस्तित्वात होती तर त्यांची स्वतःची लेखन पद्धत असणं अशक्य कसं असू शकतं? काही संशोधक म्हणतात ही लिपी श्रीकृष्णांच्या काळातील असू शकते, तर काही जण म्हणतात ही त्याही आधीच्या एखाद्या विस्मृतीत गेलेल्या संस्कृतीची असू शकते. काही संशोधकांचा असा अंदाज आहे की जर ही लिपी वाचता आली तर भारताचा इतिहास किमान 2000 वर्ष मागे जाईल. म्हणजेच सभ्यतेची सुरुवात जिथे मानली जाते ती सुरुवात कदाचित भारतातच झाली असावी. द्वारका लिपी फक्त दगडांवरची चिन्हे नाहीत, ती आहे एक न सांगितलेली कथा. ती आहे एक न उघडलेलं दार. आणि कदाचित भविष्यात कोणीतरी ही लिपी वाचेल आणि तेव्हा समुद्राखाली दडलेली द्वारका पुन्हा एकदा आपली गोष्ट सांगेल. तुम्हाला काय वाटतं? द्वारका लिपी आपल्याला काय सांगू पाहते आहे? समुद्राखाली अजूनही अनेक कथा दडलेल्या आहेत, आणि त्या कथा ऐकायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा.